ही मॅच दोन्ही संघांसाठी महत्वाची आहे, कारण का जर पाहायला गेलं तर हा मॅचला जिंकणारा संघ क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करणारा संघ असेल. हो, बिगिट करण्याचा प्रयत्न इथे मात्र झालाय. पहिल्या मॅच मध्ये देखील आकाश जर पाहायला गेलं तर अपयशी ठरले होते. पहिल्या चेंडूवरती विकेट त्यांची मिळवली गेली होती आणि म्हणूनच या मॅच मध्ये त्यांना जबाबदारीचं क्रिकेट खेळावं लागेल, कारण का त्यांच्या विरोधातला संघ याच घरच्याच मैदानावरती खेळणारा संघ आहे आणि म्हणूनच इथे मात्र चांगली कामगिरी, बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क घडून आणावा लागेल. हो, बिगिट खेळलाय. विकेट इथे जर पाहायला गेला तर फसलाय. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक जे खाली चिल्लीपला गेलाय. फलंदाज बॅक टू द बॉल, जावं लागेल आकाशला. या मॅच मध्ये देखील जर पाहायला गेलं तर सिल्वर डकचा शिकार, ब्राउन्स डकचा शिकार, कारण का तिसऱ्या चेंडूवरती इथे मात्र विकेट आले आणि म्हणूनच इथे मात्र ब्रॉन्झ डकचा शिकार झालेत आकाश. बॅक टू द बॉल, इझी. रवी देखील बॅक टू द पॅव्हेलियन, जावं लागेल रवीला देखील. राकेश, आणि या राकेशला देखील पाठवलंय सरळ डग आउट मध्ये. गोल्डन डकचा शिकार आल्या पावली माघारी. होऊन जाऊ देत मित्रांनो गोलंदाजासाठी. याच झरेवाडीचा सुपुत्र आणि या सुपुत्राने या एका षटकामध्ये 2 लिहिल्या साकारलेत. एक मेडन षटक आणि त्याचबरोबर 3 विकेट देखील या षटकामध्ये. ट्रिक ही ओव्हर हॅट्रिकची पाहायला मिळाली. नक्की चांगली गोलंदाजी अनिल मासेच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये हा वार जरूर खाली गेलाय, परंतु प्रयत्नांची पराकाष्ठा ही करावी लागेल. मित्रांनो, सगळ्याच गोष्टी नशिबावरती सोडायच्या नसतात, काही गोष्टी या मेहनतीने देखील मिळवायच्या असतात. आता मात्र या मेहनत करण्याची वेळ आली आहे. चांगला फटका इथे मात्र सजवला गेलाय. पॉइंटच्या डोक्यावरून या फटक्याला सजवला गेलाय. डीपला प्रोटेक्शन नाही आहे आणि म्हणूनच वार केलाय. वार सीमा पार देखील आलाय, चौकार आलाय. परिस्थितीमध्ये गंभीर साथ द्यावी लागेल. इथे मात्र फलंदाज संदीपला देखील, संदीपच्या बॅटमध्ये इथे मात्र चौकार आलाय. संदीप आणि सचिनजी टाकले सर यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील इथे मात्र जोरदार टाळ्यांशी स्वागत होताना दिसते. या चेंडूवरती दांडी होईल सक्सेसफुल. फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन.
उभं पावलं ही झरेवाडीसाठी पडले, कारण का सचिन टाकळे मैदानावरती आल्यानंतर एक एक विकेट जी आहे ती आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत धावा फक्त चार आलेत. काय म्हणतो फुलटॉस आहे. या फुलटॉस वरती इथे मात्र कव्हरच्या दिशेने इथे फटका केला. एकेरी धावेसाठी हा फटका एक धाव इथे मात्र लाख मोलाचे आहे, कारण का जर पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये अनिल मासेने संघाला इथे मात्र बॅकफुट वरती नेऊन ठेवल्या. ही मॅच आपल्याला पाहायला मिळते जरीवाडीच्या विरोधात खरवते या दोन मातब्बर संघांमध्ये ही लढत आहे. चांगला फटका केलाय इथे जर पाहायला गेला तर समोरच्या दिशेने हा फटका ताकदवर आलाय. 6 धावेसाठी फटका केलाय डीजे. विश्वास ठेवावा लागेल स्वतःच्या कर्तृत्वावरती आणि फलकाला इथे मात्र अंतर ठेवावं लागेल. धावसंख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत 12 धावा या फलकावरती लागलेत. हो चांगला चेंडू इथे डिलिव्हर केला, त्यानंतर एकेरी धाव ही सगळ्याच्या खात्यामध्ये स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये फटका केल्यानंतर धावसंख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत 13 धावा फलकावरती या धावा या षटकामध्ये आलेत. विकेट जरूर मिळवली एक महत्वाची विकेट संदीपची, परंतु 13 धावा देखील खर्ची केल्यात. हो या चेंडूवरती चांगला चेंडू आहे. या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर एकेरी धाव म्हणजे धावसंख्या जाऊन पोहोचली 14च्या घरामध्ये 14 धावा या फलकावरती. मित्रांनो लक्षात ठेवा, एकदा गेलेली संधी परत मिळेल याचा काही भरोसा नसतो, म्हणून एकदा मिळालेल्या संधीचं सोनं करणं हे देखील आपलं कर्तव्य असते आणि तेच कर्तव्य कुठेतरी या खरवते संघाच्या या दोन्ही फलंदाजांना पार पाडावं लागेल. पहिल्या 2 षटकांचा केस संपुष्टात आणि या 2 षटकांमध्ये बनवले गेलेत 14 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यावरती 14 धावा. गोलंदाजी मार्कवरती साहिल आणि याच जरेवाडीचा श्रेयस कदम म्हणून ज्याला ओळखलं जातं असा खेळाडू, आज या खेळाडूने जर चांगली गोलंदाजी केली तर आज जरेवाडीमध्ये सर्व स्टेटस लागले जाणार या संघाने. एक लोकप्रिय खेळाडू आहेत साहिल. जर पाहिलं गेलं तर श्रेयस कदम या नावाने देखील ओळखले जातात. ती ओळख कुठेतरी दाखवावी लागेल या खेळाडूला. जेवढ्या वेगात टाकला तेवढ्याच वेगाने फटका केलाय, परंतु या फटक्यामध्ये ताकद नाहीये आणि म्हणूनच या चेंडूवरती केलेला बार इथे मात्र रोखला गेलाय अनिल मासेच्या माध्यमातून. या चेंडूवरती अजून एका विकेटचं पतंग इथे मात्र कापला गेलाय. डीजे जे मास्तरांचं देखील कौतुक करावं लागेल. जाधव सरांनी कालच्या 2 दिवसापासून चांगली रंगत आली या स्पर्धेला. चांगला चेंडू आहे, वेगात टाकला आणि याच वेगा बरोबर थोडासा स्विंग देखील पाहायला पडलाय. अचूकता आणि स्विंग या दोन्हींचं मिश्रण आणि म्हणूनच गोलंदाज इथे मात्र वर्चस्व गाजवताना दिसत आहेत फलंदाजावरती. अजून एका विकेटचं पतंग. याच करवते संघाने पहिल्या मॅच मध्ये चांगला खेळ दाखवला होता, परंतु इथे जर पाहायला गेलं तर सर्वात जास्त अवघड काम कोणतं असेल तर तो यशाचा अचूक मार्ग शोधणं आणि तोच अचूक मार्ग शोधण्यामध्ये अपयश. आणि म्हणूनच इथे जर पाहायला गेलं तर या मॅच मध्ये असंघ पराभवाच्या छायेमध्ये.
आणि याच बरोबर पहिली पहिली हॅट्रिक कोणाच्या नावावरती गेले पहा. साहिल म्हणजे श्रेयश कदमच्या नावावरती. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आज स्टेटस लावले जाणार. स्टेटस लावण्यासाठी ती कामगिरी देखील होणं गरजेचं असतं आणि ती कामगिरी झाली या खेळाडूच्या माध्यमातून. हो चांगला चेंडू आहे. या चेंडूवरती जर पाहायला गेला तर फटका बसला. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकाने चूक केली. एकेरी धाव दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट केली आहे. फेकी पहा चुकीच्या एंडला झाली आहे. प्रथमेश थोडेसे जर पाहायला गेलं तर अडचणीमध्ये होते परंतु कुठेतरी चूक केली क्षेत्ररक्षकाने. खरं ते ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष मुंबई मंडळाचे अध्यक्ष रवींद्रजी गुरवसर यांचं देखील आगमन झाल्या. खरं ते ग्रामविकास मंडळ मुंबई अध्यक्ष इथे मात्र गुरवसर यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. आणि आमचे मार्गदर्शक परशुरामजी माझे सर यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे सर. हो चांगला चेंडू इथे डिलिव्हर केलाय. काय गोलंदाजी आहे पहा. नक्कीच चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये अनिल मासिया 3 विकेट मिळून षटक. त्यानंतर दुसरं षटक थोडस दावा खर्चिनार राहिलं खरं परंतु विकेट देखील दुसऱ्या षटकामध्ये आल्या. आणि तिसरं षटक साहिल यांचं अप्रतिम मित्रमंत्र पाहायला मिळलं. या 2 षटकांनी कुठेतरी वर्चस्व गाजवलंय आणि म्हणूनच तपसन केल्याचा जर विचार केला तर आतापर्यंत 16 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यावरती 16 धावा. या चेंडूवरती रनआउटचा चान्स पैकी खराब. आणि त्यानंतर इथे जर पाहायला गेलं तर एकेरी धाव दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर 2 धावा इथे मात्र कंप्लीट झाल्या. त्यापैकी कुठेतरी खराब पाहायला भेटली आणि त्यानंतर इथे 2 धावा या साकारल्या गेल्या. 2 धावा इथे मात्र कंप्लीट म्हणजे जाऊ संख्येचा जर विचार केला तर 18 धावा बनवल्या गेल्यात. 19 धावांचं उद्दिष्ट इथे मात्र दुसऱ्या इनिंग मध्ये पार करायचं आहे. पाहिजे 18 चेंडूमध्ये 19 धावा बनवल्या जातील की रोखल्या जातील. खरवते ग्रामविकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष रवींद्रजी गुरवसर यांचा आपण येथे सत्कार करतो. नक्कीच त्यांचा देखील आपण इथे सत्कार करतो. मासे गुरुजी सर यांच्या हस्ते इथे मात्र आपण आज सत्कार करतो. मासे गुरुजी यांच्या शुभ हस्ते आपण आज सत्कार करतो. एकोणीसावांचा पाडला किती मात्र करायचं आहे. जरी आपल्याला रोखलं गेलं असेल तरी देखील आपल्यामध्ये ती क्षमता आहे. म्हणूनच इथे मात्र सकारात्मकता महत्वाची आहे. या मॅच मध्ये आशावादी वृत्तीने इथे मात्र खेळावं लागेल. विजयाची इथे मात्र आशा कुठेतरी मनामध्ये रुजून या मॅच मध्ये लढावं लागेल. 18 धावा जरी कमी असल्या तरी देखील त्या रोखण्याची क्षमता आहे. आपल्याला जर रोखू शकतात तर आपण देखील कोणाला तरी रोखू शकतो. या भावनेने या मॅच मध्ये खेळावं लागेल. पाहिजे 18 चेंडूमध्ये 19 धावा इथे मात्र बनवल्या जातील की रोखल्या जातील. इथे मात्र झरीवाडीचा संघ या 19 धावा बनवण्यासाठी सज्ज झालाय. सलामीची जोडी चला मैदानाच्या आतमध्ये दाखल करायची आहे. पहिल्या इनिंग मध्ये जर पाहायला गेलं तर
पहिल्या इनिंग मध्ये खरवती संघाने इथे जर पाहायला गेलं तर धावा बनवले फक्त 18 चेंडू मध्ये 18 धावा. त्यामुळे जर पाहायला गेलं तर दुसऱ्या षटकामध्ये थोडेसे प्रहार केले गेले निखिलच्या विरोधात. निखिलने विकेट जरूर मिळवली परंतु जर पाहायला गेलं तर त्यांच्या विरोधात एक षटकार एक चौकार देखील पाहायला मिळाला आणि म्हणूनच एक 18 धावांचं टोटल उभारलं गेलं. पहिल्या इनिंग मध्ये रोखण्याची क्षमता एक गोलंदाज आकाशकडे देखील आहे परंतु बनवण्याची क्षमता केतन आणि त्याचबरोबर अनिल मासी यांच्याकडे देखील आहे. पहिला चेंडू आणि कमालीचा टाकला जातोय. पहिल्या चेंडूवरती धावा रोखला गेलाय म्हणजे युद्धाला जसा तसं उत्तर दिलं गेलंय. पहिल्या इनिंग मध्ये जरी रोखलंय आपण तरी देखील दुसऱ्या इनिंग मध्ये आमच्यामध्ये देखील ती क्षमता आहे आणि ती दाखवली जाईल यात शंका नाही आणि ती क्षमता पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाली. ओहो बिगिट केला फटका फसला चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चिलकाली आले जरूर परंतु क्षेत्ररक्षक चेंडू पासून थोड्याशा अंतराने दूर राहिलेत आणि म्हणूनच या चेंडूवरती 2 धावा या कंप्लीट देखील झाल्यात. आतापर्यंत 2 चेंडू 2 धावा या फटकावरती लागल्या जात आहेत. किसी ने बड़ी कमाल की बात की है दोस्तों. पानी में गिरने से जान नहीं जाती, पानी में गिरने से जान नहीं जाती, जान तब जाती है जब तैरना नहीं आता. प्रयत्न हे सर्वांवरचं उत्तर आहे आणि ते प्रयत्न इथे मात्र या मॅच मध्ये करावे लागतील. हो या चेंडूवरती जर पाहायला गेला तर फटका तर खेळाय जरूर परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क ज्या प्रकारे होणं गरजेचं होतं तो झाला नाहीये परंतु एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये जरूर आहे. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 3 म्हणजेच जिंकण्यासाठी अजून देखील 16ची प्रतीक्षा आहे. हो सांगा चेंडू इथे जर पाहायला गेला तर खाली क्षेत्रामध्ये केला वार चेंडू जाईल सीमारेषा पार चौकार. फटका किती मध्ये खाली क्षेत्रामध्ये या चेंडूवरती इथे जर पाहायला गेला तर फटका केला जरूर गेला. या चेंडूवरती आपण संधी गमावली आणि या चेंडूवरती आपण अपोजिट संघाच्या फलंदाजाला एक संधी दिलीत धावा बनवण्याची आणि ही संधी कोणाला दिलीत अशा खेळाडूला दिलेत ज्याच्याकडे कोणत्याही क्षणी मॅच फिरवण्याची ताकद आहे. ही संधी दिलेत एका सर्वोत्तम खेळाडूला अनिल मासेला आपण संधी दिलेत आणि ही संधी आपल्या पराभवाचं कारण देखील ठरेल. टीमचा फटका केल्याचा प्रयत्न इथे मात्र बॅक टू द बॉल फटका केलाय. मिड ऑफला इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत रोखला गेला. धावसंख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत बनवल्या गेल्या तर फक्त 9 धावा म्हणजेच 12 चेंडूमध्ये अजून देखील 10 धावांची गरज आहे. 12 चेंडूमध्ये 10 धावा अजून देखील बनवायचे. तोपर्यंत आपण जातोय एक टेन्शन रिलीज गाणं डीजे मास्टरांकडे. चांगला चेंडू आहे बॅक टू द बॉलर इथे मात्र फटका केला त्यानंतर डीपला प्रोटेक्शन जरूर दिलं गेलं. तोपर्यंत धाव संख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत बनवले गेले तर 10 धावा या फटकावरती लागले जातात. 3 बेहतरीन सलाह सोचो मत शुरुआत करो वादा मत करो साबित करो बताओ मत करके दिखाओ करून दाखवावं लागेल या मॅच मध्ये. नक्कीच हा चेंडूवरती फटका जरूर केला गेला पॉईंटच्या दिशेने परंतु इथे जर पाहायला गेला तर एकेरी धावेचा फटका डीप पॉइंटला इथे मात्र चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतो आणि त्यानंतर एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 11 धावा फटकावरती. हा चेंडू दूरवरून खेळण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र एक अयशस्वी प्रयत्न जरूर होता परंतु याच फटक्यावरती अनिल मासेने षटकार देखील कित्येक वेळेला मारलेत. या चेंडूवरती जर बॅट आणि बॉलचा संपर्क झाला असता तर नक्कीच 6 धावा जरूर मिळाल्या असत्या. एवढी ताकद आहे या खेळाडूमध्ये. ओहो या चेंडूवरती फटका तर केलाय. उंची तर जरूर आहे लांबी किती गाठली आहे योग्य ती दुरी गाठली का दुरी देखील गाठली गेली आणि 6 धाव्यांची मोहर देखील लागली या चेंडू
सपनों में जान होती है, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पण तो येऊन फडफडाते हौसल्यांचे उडान होती है. हौसले दाखवावे लागेल या मॅच मध्ये. हौसले हे विजयाचे बुलंद करावे लागतील. परंतु जर पाहायला गेलं तर धावांची पुंजी कमी असल्या कारणामुळे आता मात्र जिंकण्यासाठी 2 धावांची इथे मात्र गरज. आणि याचबरोबर विजयाचा चौकार आलाय अनिल मासेच्या बॅट मधून. आणि या मॅचचा पुन्हा एकदा हिरो ठरलाय अनिल मासे, ज्या खेळाडूने या स्पर्धेतील पहिलं मेडल षटक आणि 3 विकेट ज्या खेळाडूने मिळवल्या. अनिल मासे पुन्हा एकदा या सामन्याचे सामनावीर ठरलेत. अनिल मासे याचे चला साबळवाडी